नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स ट्रॅव्हल्समध्ये आपलं स्वागत. आज मी घरी असताना घराजवळील एक झाडाची फांदी आम्ही तोडली. ती फांदी अशा पद्धतीने पडली की ती मुलीने पाहून माझ्या मुलीला अशी कल्पना आली की ते एक जणू जसं काही घरच दिसत होतं. तर माझी मुलगी माझ्या मागे हट्ट करू लागली की पप्पा मला ह्या फांदीचं घर बनवून द्या ना, ही फांदी उचलू नका, ही फांदी अशीच राहू द्या. खरं ती रस्त्यामध्ये असल्यामुळे आम्हाला ती तशीच ठेवता येणार नव्हती. मी तशी फांदी एका साईडला, जिथं आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही त्या फांदीचा, अशा ठिकाणी तशीच फांदी उभी करून दिली तिला आणि तिचा मी हट्ट पुरून दिला. ती झोपडी अतिशय सुंदर अशी झाली. ती झोपडी पाहिल्यानंतर मला एक थोडीशी शूटिंग करावीशी वाटली आणि मी ती शूटिंग केली. ती तुम्हाला दाखवतोय. ती राजकन्या म्हणून मी ती शूटिंग केली. जंगल की राजकन्या, जंगलातली राजकन्या असं तिचं तो एक थीम बनवली. बघा तुम्ही पुढे व्हिडिओ कसा बनवला. जंगलाचा राजकन्याचा हा जंगली पॅलेस आहे. जंगलामध्ये जशी झोपडी तयार करता, ही झोपडी जणू काय आपण पॅलेस समजूया. त्या पॅलेसच्या बाहेर दोन शिपाई उभे तैनात ठेवलेले आपण. हे तैनात शिपाई आहेत आणि हे बघा, राजकन्या ही त्यांच्या साथीदारांबरोबर येते. साथीदारांबरोबर येते आणि तिच्या पॅलेसमध्ये जाते. जाऊन विश्रांती वगैरे करून परत बाहेर येते आणि शिकारीला जाते. सर्व शिकारीला निघाले आणि शिपायांनी दरवाजा बंद करून घेतला. आता इथं कोणालाही एंट्री भेटणार नाही. राजकन्या जेव्हा येईल तेव्हाच एंट्री. राजकन्या ही शिकारीला जाते. शिकार भेटली नाही म्हणून नाराज होऊन खाली मान घालून कशी परत आली बघा राजकन्या. आता तिच्या पॅलेसमध्ये जाऊन विश्रांती करणारे. राजकन्याला भेटायला आता त्यांच्या आजी साहेब आलेले आहेत. हे बघा, राजकन्याच्या आजी साहेब. आता आजी साहेबांबरोबर राजकन्या ही फोटो सेशन करणार आहे. ते फोटो आपण पुढे बघूया.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.